परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर अशोक कामत यांनी लिहिलेला स्वामी स्वरूपानंद प्रेरक स्मरण या लेखाचा भाग 3. अखंड सोहम साधना. स्वामी 1934 साली जेव्हा खूप आजारी झाले तेव्हा जप, तप आणि धारणा यांच्या बळावरच त्यांनी आपल्या जीव घेण्या आजारावर विजय संपादन केला. स्नान, पूजा, अनुयायांना मंत्रोपदेश आणि हळू आवाजात 5-7 मिनिटं बोलून मार्गदर्शन असा त्यांचा कार्यक्रम 40 वर्ष सुरू होता. ते आपल्या सोहम साधनेत निमग्न असत. ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा त्यांचा नित्य चिंतनाचा विषय होता. अनुयायांसाठी ज्ञानदेवांच्या अमर वाङ्मयाचा ठेवा त्यांनी विविध सुबोध ग्रंथांच्या रूपानं सहज सुलभ करून ठेवला आहे. ज्ञानेश्वरीचा गौरव गाताना स्वामींनी म्हणून ठेवलंय, श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहंभाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. विदेही स्थितीत आत्मानंद अनुभवणं आणि साधनेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या साधकांना प्रेमळपणे मार्गदर्शन करणं हेच त्यांचं जीवित कार्य होऊन राहिलं होतं. त्यांनी कधीही बाह्यावडंबराचा पसारा माजवला नाही किंवा कुणाला माजवू दिला नाही. शिष्यांच्या अलोट प्रेमाचा स्वीकार करून त्यांना वैभव संपादन करणं किंवा आपला बडिवार निर्माण करणं मुळीच आवडत नव्हतं. स्वामींचा पिंड हा एका महान साधकाचा होता. मी दृष्टीनं पाहीन ते ईश्वराचं अलौकिक रूप असेल, मी वाणीनं उच्चारीन ते सत्याचं सुंदर शब्दरूप असेल, मुखाचा उपयोग करायचा तो देहधारणेपुरतं ग्रहण करण्यासाठी, असं त्यांचं आचरणाचे. साधकांनी आपापलं प्राप्त कर्तव्य निष्ठेनं आणि अविचल श्रद्धेनं करावं. जातपात मानू नये, कोणतंही कर्म हीन समजू नये. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय साधण्याचा सोपा मार्ग नामस्मरणाचा. तेच एकाग्रतेनं उत्तम साधन. रामकृष्ण हरीचा जप मंत्र हा सर्वसमावेशक तो जपावा असं त्यांचं सांगणं असे. संजीवन गाथेमधील त्यांचं एक कवन या संदर्भात फार बोलकं आहे. पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. आठवी श्रीहरी नित्य हृदंतरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. स्वामी म्हणे भक्तीपासी चारी मुक्ती, भाग्या नाही मिती भक्ताचिया.
स्वामींनी परमार्थाची शिकवण सांगत असताना कीर्तनं केली नाहीत, प्रवासही फारसे केले नाहीत किंवा प्रवचनंही दिली नाहीत. स्वतःच्या योगशक्तीचंही कधी त्यांनी प्रदर्शन मांडलं नाही. नाथ सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचा सुलभ अर्थ मात्र आचरून दाखवला. आपल्या निकट आलेल्या साधक भक्तांनी तो आचरावा अशी शक्ती बुद्धी त्यांना दिली. प्रसन्न वदन, सहजासनस्थ मुद्रा, स्थिर दृढ चित्त आणि निजानंदात निमग्न स्थिती हे स्वामी स्वरूपानंदांचं नित्य स्वरूप होतं. विलक्षण तृप्ती. स्वामी 1963-64च्या सुमाराला पुन्हा आजारी झाले. देह अत्यंत क्षीण झाला. पावसला भाऊ देसाईंच्या घरच्या पडवीलगत एका लहानशा खोलीत पुढे ते 11 वर्ष होते. देहधारणेपुरतं दूध, पाणी आणि पेज घेत. एका अर्थानं ते सतत प्रायोपवेशनच करीत होते, पण किंचितही कष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसत. तेजस्वी आणि प्रसन्नचर्या, दयार्द्र नेत्र आणि विलक्षण तृप्ती वृत्ती. या काळात स्वामीजींची प्रकृती नित्य तपासून पाहणारे नामांकित वैद्य डॉक्टर सुभाष रानडे हे माझे शाळेपासूनचे मित्र. त्यांच्याकडून मला जे स्वामी समजले ते विलक्षणच होते. डॉक्टर रानडे एकदा मला म्हणाले, साक्षात्कारी सिद्ध सत्पुरुष म्हणजे काय ते स्वामीजींकडं पाहिल्यावर कळतं. केवळ वैद्य म्हणून मला त्यांच्या शरीराचं बारकाईनं निरीक्षण करता आलं. इतकी निकोप प्रकृती क्वचितच पाहायला मिळते. विशुद्ध शरीराचा आदर्श म्हणून त्यांचं उदाहरण देता येईल. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.